नमस्कार. दिनविशेष मालेमध्ये सर्वांचं स्वागत. आज 25 मार्च 2026. आजच्या ठळक घडामोडी आपण सांगत आहोत, चर्चा करत आहोत. तर बघा, आज डेक्कन एज्युकेशन सोसायटीद्वारे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी माहिती आपल्याला पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी 1884ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. का? तर येथील जनतेला शिक्षणाच्या मेन प्रवाहामध्ये आणण्यासाठी. पुणे हे काय आहे? शिक्षणाचं माहेरघर. का? कारण 1 जानेवारी 1848ला तिथं महिलांची पहिली शाळा महात्मा फुलेंनी चालू केली होती, सावित्रीबाई फुलेंनी चालू केली होती. त्याच पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884ला महात्मा फुले यांनी 1884ला लोकमान्य टिळकांनी स्थापन केली. आणि त्याच सोसायटीच्या अंतर्गत 1885ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी 25 मार्च 2026 रोजी. त्याच्यानंतर ख्रिश्चन हायगेन्स यांनी शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटन शोधला 1655 साली. तर शनी ग्रह जो आहे, जो भारतामध्ये खूप जणांना लागतो, तर त्या शनी ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह म्हणजे चंद्र टायटन याचा शोध 1655ला ख्रिश्चन हायगेन्स यांनी लावला. त्याच्यानंतर ब्रिटिश साम्राज्यात गुलाम व्यापार बंद करण्यासाठी गुलाम व्यापार कायदा 1807ला तयार करण्यात आला आजच्याच दिवशी. तर ब्रिटिश साम्राज्य त्यावेळेस पूर्ण जगावर पसरलेलं होतं. खूप प्रचंड मोठं साम्राज्य होतं. भारत पण ब्रिटिशांचाच गुलाम होता त्यावेळेस. तर त्यावेळेस गुलामाचा व्यापार म्हणजे गुलामाला विकत घेणं, गुलामाला विकत देणं, गुलामगिरी थोडक्यात. तर त्यासाठी गुलामगिरी बंद करण्यासाठी हा कायदा ब्रिटिशांनी 1807 रोजी संमत करण्यात आला. आणि ब्रिटिश आधिपत्याखाली जेवढे देश होते सगळ्यांना तो लागू करण्यात आला एकाच टायमाला, ॲट अ टाईम. त्याच्यानंतर नेक्स्ट, भारताचे 2 राज्ये मणिपूर आणि मेघालय या राज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना 2013मध्ये स्थापन करण्यात आली. 2013मध्ये उच्च न्यायालय इथं बनलं. आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय माहीत असेल तुम्हाला. न्यायपालिकेमध्ये सेकंड लार्जेस्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल जे न्यायालय असतं राज्य पातळीवरचं त्याला उच्च न्यायालय म्हणतात. तर मणिपूर आणि प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालय असते आणि त्याच्यानंतर एक सर्वोच्च न्यायालय असते. तर मणिपूर आणि मेघालय या राज्यामध्ये उच्च न्यायालय 2013मध्ये बनलं. जसं महाराष्ट्र आणि गोवा यांचं कंबाईन उच्च न्यायालय आहे. ओके. आणि त्याचे वेगवेगळे खंडपीठ आहेत. छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद खंडपीठ आहे. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे वेगवेगळे खंडपीठ. आत्ता यावर्षी कोल्हापूरला एक उच्च न्यायालयाचं खंडपीठ आलं आहे. कशाचं? महाराष्ट्राचं. गोवा या राज्याला विशिष्ट न्यायालय नाही आहे, अजून उच्च न्यायालय नाही आहे. महाराष्ट्राचंच उच्च न्यायालयाचा तिथं समावेश आहे. महाराष्ट्र आणि गोवाचं एकच आहे. तसं मणिपूर आणि मेघालय यांचं उच्च न्यायालय 2013ला आजच्याच दिवशी इस्टॅब्लिश करण्यात आलं. त्याच्यानंतर थोर मराठी लेखक वसंत पुरुषोत्तम काळे, वपू काळे यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1932 साली आजच्या दिवशी झाला होता. ओके. त्यांनी खूप मोठी साहित्य परंपरा किंवा मराठी लेखनामध्ये बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे. त्याच्यानंतर वसंत गोवारीकर जे की भारतीय शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा जन्म आजच्या दिवशी 1933ला झाला. तर हे कोण होते? तर हे पंतप्रधानाचे सल्लागार होते. खूप मोठे हवामान शास्त्रज्ञ. त्यांनी बऱ्याच गोष्टीवर काम केलं. हवामानावर काम केलं, त्याच्यानंतर लोकसंख्या कॅल्क्युलेशन घनतेवर काम केलं आणि त्यांच्याकडे बरेच पेटंट आहे. असे वसंत गोवारीकर भारतीय शास्त्रज्ञ यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1933ला झाला. तर ही आहे आजची दिनविशेष. तसे खूप सारे आहेत पण ठळक आपण 5 ते 6 घेत असतो. तर ठीक आहे, आजचा दिनविशेष.